मित्रांनो, सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी. महाराष्ट्रातील तलाठी भरतीबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. एमपीएससी मार्फत गट क संयुक्त परीक्षेत तब्बल 5,707 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, त्याची पात्रता काय आहे, अभ्यास कसा करायचा याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. चला मग सुरू करूयात. सर्वप्रथम सर्वात महत्त्वाचं अपडेट म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससी गट क संयुक्त परीक्षेतील पदसंख्येत मोठी वाढ केलेली आहे. आधी जाहीर केलेल्या पदांमध्ये वाढ करून आता एकूण 5,707 पदावर भरती होणार आहे. या वाढीव पदामध्ये तलाठीसह इतर गट क संवर्गाचाही समावेश करण्यात आलेली आहे. तलाठी पदासाठी साधारणपणे आवश्यक पात्रता कशी असते, म्हणजे तुम्ही तलाठी होण्यासाठी पात्र आहात का, पात्र कोण असू शकतो, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी विद्यार्थ्याकडे असायला पाहिजे, मराठी भाषेचे ज्ञान असायला पाहिजे, वयोमर्यादा शासनाने जेवढे काही नियम दिलेले आहेत त्याच्यावरून, आरक्षण सुद्धा शासनाच्या नियमानुसार. अंतिम पात्रता आणि अटी अधिकृत जाहिरात अजून आलेलं नाही, ते आल्यानंतर तुम्हाला दिलेले असतील. मित्रांनो, परीक्षेची पद्धत कशी असते ते आपण जाणून घेऊयात. आणखी एक महत्वाची माहिती म्हणजे विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर एमपीएससीने गट क पूर्व परीक्षा सीबीटी ऐवजी ओएमआर पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांना ऑनलाईन परीक्षेची चिंता होती त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. आता वळूया अभ्यास कसा करायचा. अभ्यासाबद्दल जास्तीत जास्त लोकांना जरा चिंता वाटत असते. जर तुम्ही आजपासून तयारी सुरू केली तर अजूनही संधी आहे. दररोज कसा अभ्यास करायचा ह्याबद्दल आपण बोलूया. दररोज तुम्ही व्याकरण, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा सुद्धा भूगोल, सगळ्यांचा राज्यघटना, चालू घडामोडी, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी या सर्व विषयावर रोजच्या रोज अभ्यास तुमचा व्हायला हवे. यासोबतच तुम्ही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका. अधिकृत वेबसाईट वरूनच अर्ज भरा. शेवटच्या तारखेची वाट पाहू नका. सर्व जेवढे काही कागदोपत्र आहेत ते कागदोपत्र काढून ठेवा. फोटो आणि सही योग्य साईज मध्ये आत्ताच सेव्ह करून ठेवा, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला प्रॉब्लेम येईल. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील तलाठी भरतीची ही मोठी संधी, अजिबात दौडू नका. आजपासूनच अभ्यासाला सुरुवात करा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल किंवा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तलाठी भरतीची तयारी करत आहात. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.